शिवशरणार्थ। मी मन्मथ बसवण्ण स्वामी बाबळगावकर, रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर, मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर। वधूवर 99 235 96 378 या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझे एकूण 8 ग्रुप महाराष्ट्रात चालतात विभाग वाईज। 2019 पासून आज पाहतो 260 मुला मुलींची एंगेजमेंट होऊन लग्न लागलेले आहेत। मित्रहो, आजचा विषय आहे आई वडिलाचा आशीर्वाद आणि सावली तुम्हाला असेल तर तुमचं जीवन सुजलाम सुफला बनल्याशिवाय राहणार नाही। मित्रहो, आई वडील थकल्यानंतर आई वडिलाची जोपासना, आई वडिलाकडे लक्ष देणे, आई वडिलाकडे वेळोवेळी अडचणी ही मुलांनी घेतल्या पाहिजेत। जर मुलांनी आई वडिलाचा जर चांगला आशीर्वाद घेतला, आई वडिलाच्या संपर्कात राहून, सावलीखाली राहून, छताखाली राहून जसे आई वडील सांगतात त्या पद्धतीने जर ऐकलं तर तुमचं शिक्षण चांगलं होईल, तुम्हाला बायको चांगली मिळेल, नोकरी लागेल। ही सगळी चमत्कार आईवडिलाचा आशीर्वाद असतो। तरी आईवडिलाचा आशीर्वाद घ्या, आईवडिलाच्या छायेखाली राहूनच आईवडिलाला विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका। कारण आईवडिलाचा मार्गदर्शन आणि सहमती एक दुवा रूपाने मार्गदर्शन आहे। आईवडिलाचा दुवा फार कामाला येतो जीवनामध्ये। तुम्ही आईवडिलाचा आशीर्वाद आणि दुवा आणि सावली असेल तर तुमचं जीवन सुजलाम सुफला बनतो, कुठल्याही कामात अडचण येत नाही। तुम्ही जर शून्यातून असाल, खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हाला देव बुद्धी देतो एखादा छोटासा धंदा टाकून, छोट्याशा धंद्यामधून तुम्ही लखपती व्हाल। अशा माझ्या डोळ्यासमोरची उदाहरण आहेत। संजय काशीनाथ स्वामी हा माझा मेहुणा आहे। त्यांनी अगदी खाजगी नोकरी करून आईवडिलाची सेवा मनाभावे केली, आईवडिलाला सांभाळलं, भावाची चांगली काळजी घेतली, भावाला शेतात घर बांधून दिलं आणि जमीन पाण्याची केली। आणि दुसरी धंदा करत करत त्यांनी भेळचा स्वतःचा धंदा टाकला नोकरी करत। 25 वर्ष नोकरी केली संगम भेळ येथे आणि त्यांनी असे करत करत त्यांनी 8 एकर जमीन कमविली। मग बघा आईवडिलाचा आशीर्वाद किती कामाला येतो। संजय स्वामी सलगरकर यांना आईवडिलाचा आशीर्वाद आहे। त्यांना आईवडिलांनी दुवा दिली, आईवडिलाला चांगलं सांभाळलं म्हणून त्याचं जीवन सुजलाम सुफला बनला। तुम्हाला उदाहरण सांगत आहे, अशी कित्येक उदाहरण माझ्या संपर्कात आलेली आहेत। तेच त्याचाच भाऊ सुभाष विश्वनाथ स्वामी, त्यांनी आईला सांभाळलं नाही। वडील लवकरच मरून गेले, आई भीक मागून खाल्ली आणि ती लेकीकडे राहिली। रस्त्यावर पडून तिला रोग आणि झडलं आणि ती मृत्यू झाली। त्याचं वाटोळं झालं। आता मी काय झालं मी सांगत नाही। संजय स्वामीचाच चुलत भाऊ, यांनी आईवडिलाकडे लक्ष दिलं नाही अजिबात, बायकोचं ऐकून जमत नाही म्हणून। हे मी तुम्हाला उदाहरण देत आहो। जर त्यानं हा व्हिडिओ पाहिला सुभाष स्वामीनं तर खूप राग येईल। मग सांगतो, हे उदाहरण सांगतो। म्हणून आईवडिलाची छाया असणं खूप गरजेचे आहे। आईवडिलाचा आशीर्वाद, सावली, त्या सावलीखाली जर आपण चांगलं वागलो, जडलो घडलो, जडणघडण झाली तर तुमचे विचार चांगले राहतील, समाजात चांगले संपर्क चांगला होईल, तुमची मित्रमंडळी देखील चांगले होईल, कारण तुमचे विचारच चांगले आहेत। त्यामुळे तुमचे मित्रमंडळी खूप तुम्हाला राहील, तुम्हाला कुठल्याच संसारात अडचणी येत नाहीत, तुमच्या संकटाला लोक धावून येतील केवळ तुमच्या विचाराकडे बघून। तुमचे संस्कार आईवडिलांनी दिलेले असतात, पण तुम्ही आईवडिलाचे संस्कार घेतले तर आईवडिलांनी लहानाचं मोठं करतात, टाळू मागतात, जन्म देतात, 9 महिने पोटात सांभाळून तुम्हाला जन्म देतात, मोठं करतात, शिकवितात।
पण शिकत असताना तुमचा संगत गुण सोबत गुण लागला की तुम्ही वाईट मार्गाला लागतात. आईवडिलांना सांगायला ऐकत नाही, बाहेर काय केलो ते सांगायचं नाही, आगाऊपणा करायचे, कुटाणे करायचे, धराधरी मारामारी करायच्या, पुरीचे लफडे करायचे. मग अशी कुटाणे जर करत राहिलो तर मग तुम्हाला वेगळं मार्ग लागतंय. किती आईवडिलांनी संस्कार दिला तर तुमची नीतिमत्ताच गुणच तुमच्या मुळात गुणातच वाईट असेल तर मग काही उपयोगाचं नाही. तुम्हाला 2 उदाहरण दिले मी सख्या चुलत भावाचे. तर तसं असतंय, स्वतःच्या बी विचारधारणा पाहिजे, तेवढीच आईवडिलाचा बी आशीर्वाद पाहिजे. आईवडील जर खाजगी नोकरी करत असतील, शेती करत असतील, लक्ष देता येत नसेल तर मुलांना बी आपल्या शिक्षणातून आपल्या आईवडिलाला विचारल्याशिवाय किंवा आईवडिलाच्या मार्गदर्शनाखाली सगळं आपण जडणघडण केलं पाहिजे. म्हणून परत परत सांगतो, आईवडिलाचे आशीर्वाद, आईवडिलाचा संस्कार, आईवडिलाची सावली, आईवडिलाला विचारल्याशिवाय कुठलं काम न करणे, घरातून बाहेर जाताना आईवडिलाच्या पाया पडा. मला माहिती आहे संजय स्वामी हे बाहेर जाताना, कामाला जाताना अहो खायला एक दिवसाला खायला महाग होता तो. अहो किती परिस्थिती, आईवडील खाजगी नोकरी राहिली आणि त्यातून हा संजय स्वामी भेळच्या दुकानात नोकर राहिला. 25 वर्ष नोकरी त्यांनी संगम भेळकडे केली आणि आपलं जीवन सुजलाम सुफला बनविले. 8 एकर जमीन, 1 कोटीचं घर, पुन्हा 50 लाखाचा बंगला, अशी म्हणजे दोन्ही मुलाला कमवून ठेवलं, दोन्ही मुलाला सगळं सुजला. मुलगा इंजिनियर बनविला, मुलीचंही चांगलं लग्न केलं. मग असं असते, संस्कार, सावली चांगली, आईवडिलाचा आशीर्वाद झाला सगळं चांगलं होतं. आणि जर आईवडिलाचा आशीर्वाद वाटलं होतं ते बी उदाहरण दिले तुम्हाला मी. म्हणून तुम्ही खरंच तुमचे बी विचार चांगले पाहिजेत, आईवडिलाचा आशीर्वाद पाहिजे. तुम्ही सगळं तुमच्या विचारावर अवलंबून आहे. तुम्ही गल्लीत, घरात कसे वागता, इतर भावाशी, बहिणीशी, सोयऱ्याधाऱ्याशी कसे वागता, तर हे सगळं तुमचं अवलोकन महत्त्वाचं आहे आणि तुम्ही चांगले विचार करणं गरजेचं आहे. तुमचे विचार देखील तेवढेच पाहिजेत. तुमचे चांगले विचार असेल तरच आईवडिलाची सेवा करू शकता, आईवडिलाचे मार्गदर्शन घेऊ शकता, आशीर्वाद घेऊ शकता, त्यांच्या सावलीखाली राहता. म्हणून तुमच्या विचाराची विचारसरणी चांगली असणं गरजेचे आहे. मग आईवडील सहकार्य करतात, बोलतात. एखादे आईवडील शेती करतात, अज्ञात असतात, खाजगी नोकरी असतात. पण बऱ्याचशा ठिकाणी अशी उदाहरणं आहे की खाजगी नोकरी करणारा, भाजीपाली विकणारा, किराणा दुकानात नोकरी राहणारा, कापड दुकानात काम करणारा चे मुलं फौजदार होतात, तहसीलदार होतात आणि एक चांगल्या उच्च पदावर जातात. आणि बघा तुम्ही, बरेचसे अशी उदाहरणं आहेत, पेपरला येतात, टी व्हीला बातम्या येतात, त्याचा सत्कार करतात, गावाले सत्कार करतात. अशा पद्धतीनं जडणघडण होते. म्हणून मुलाची देखील तेवढीच जबाबदारी आहे, चांगल्या मुलासंग संपर्क करणं, चांगल्या मुलासंग राहणं. टवाळखोर पोरासंग, गैरी मुलासोबत जाणे नाही, धाब्यावर जेवण नाही. आपण शिकत असताना देखील आपण ज्या आईवडिलांनी दिलेले पैसे योग्य कारणी लावले पाहिजेत. धाब्यावर धाब्यावर जेवायला गेलं नाही पाहिजे. त्या पैशाचं आईवडिलांनी दिलेले मेहनतीतून आपले आईवडील काय करतात, शेती करतात, मजुरी करतात, कापड दुकानात नोकर करतात, एखाद्याकडं मुनी म्हणून राहतात, गवंड्याच्या हाताखाली काम करतात, मिस्त्री काम करतात. वेगवेगळे असे जीवनामध्ये प्रत्येकाचे आईवडील असतात. त्या कष्टातून आपल्याला घडविलेलं असतं. तर त्याचं चीज त्या मुलानं केलं पाहिजे. म्हणून तुम्ही जर व्यवस्थित वागलात, राहिलात, तुमची जडणघडण झाली, एखाद्याचं नशीब असलं तर उघडतो, कलेक्टर होतो, SP होतो, योगायोगानं आमदार, खासदार देखील होऊ शकतो. शिक्षकाचं बघा उदाहरण आहे, आमचे प्रवीण वीरभद्र स्वामी शिक्षक असून त्यांचा संपर्क चांगला झाला, जनसामान्याची ओळख चांगली झाली. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांना चांगलं शिकविले, विद्यार्थ्याचं प्रेम कमवलं, गल्लीतील संपर्कातील मित्रांचं सगळंच त्यांनी संपर्क, प्रेम कमवलं, आशीर्वाद कमवला. आणि नोकरीवर असताना राजीनामा दिला. त्यावेळेस भावाने सांगितलं, त्यांनी भाषणात, वधूवर परिचय मेळाव्याच्या 1 डिसेंबरला त्यांनी भाषणात सांगितलं की माझा मोठा भाऊ, माझ्या भावानं मला मोठा आधार दिला आणि तू दे राजीनामा, मी तुझ्या पाठीशी आहे. जर नाही आलास निवडून
तर तुला तुझ्या जीवनात तुझा संसार सांभाळायला मी समर्थ आहे. आणि तुला तिकीट मिळत असेल तर दे राजीनामा, लढ. मग ते एक उदाहरण आहे शिक्षकाचं देतो आहे. एक शिक्षक माणूस आमदारपर्यंत पोचतो. का पोचतो? तर त्यांनी लोकॅलिटी तशी कमविली, माणुसकी कमविली. मग बरेचसे कार्यकर्ते असे भरपूर कार्यकर्ते आहेत आपल्या समाजामध्ये. आयुष्य गेले, गांडीला काळ ठिगळं लागलं, पण कुठलं पद मिळवता आलं नाही. शिवसेनेत आहेत, BJPमध्ये आहेत, आयुष्य संपलं, त्यांनी नगरसेवक साधे होऊ शकले नाहीत. कारण कसं असते, नुसतं अपेक्षा करून जमत नाही. चांगला संपर्क ठेवला पाहिजे, लोकांचं कल्याण केलं पाहिजे. नुसतं पैशावर लक्ष ठेवून कामकाज केल्यानं जमत नाही. पैसा बिनाकामाचा फुकटचा दिमाकानं मिळावा असं नाही. पैसा देखील पचला पाहिजे, पचवता आलं पाहिजे, लोकांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. लोकांचं तळतळाट घेतलं तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पक्षात आहे, मी मोठा आहे, माझं मोठं कार्य आहे, मला एवढे लोक मानतात. कशाला मानतात? जोड्या हाणतात लोक मागून. तर तुमची नीतिमत्ता चांगली राहिली पाहिजे, तुमची समाजकार्य चांगलं राहिलं पाहिजे आणि लोकॅलिटी पाहिजे. निव्वळ पैशावर लक्ष ठेवून, पैशावर डोळा ठेवून जर काम करत असाल तर परमेश्वर तुम्हाला नक्की जोड्यानं मारल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही चांगले विचार ठेवा आणि समाजात एक उच्च काम करा. तुम्हाला ज्या काम करता त्या कार्यात तुम्हाला नक्की यश आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी ह्या पक्षाचा आहे, मी त्या BJPचा आहे, मी त्या शिवसेनेचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे आणि मी करल तेच सर्व पूर्व दिशा होते आणि वाईट काम करता तर तुम्हाला वाईट दिवस येतील आणि वाईट ह्याच्यातून तुम्ही मराल, वाईट दिवस येतील. मग तुम्हाला आठवल की आपण समाजकार्य करत असताना वेगळ्या मार्गाने काम केलो आणि आपण लोकांना त्रास दिला आणि लोकांना वेठीस धरलं, असं तुम्हाला जाणीव होईल. पण काय, वेळ निघून गेल्यावर काय उपयोग नाही. अजून बी बरेचसे आहेत कार्यकर्ते असे आहेत. तुम्ही सुधरा, सावरा आणि योग्य समाजकार्य करा आणि लोकांना न्याय द्या. आणि समाजकार्य चांगलं केल्याने तुमच्या मुलाबाळाला आशीर्वाद मिळतो, तुमचं सर्व कुटुंब सुखी राहतं आणि पुढील भावी जीवन तुमचं सुखाचं जातो. म्हणून तुमचे देखील आचरण, आईवडिलाचे बी आचरण चांगले पाहिजेत. मग तरच तुम्ही मुलाबाळाला शिकवू शकतो. तुमचंच वागणं नीट नाही तर मुलाबाळाला काय शिकवणार तुम्ही? मुलाची काय भीती राहणार आहे तुम्हाला? बस मला एकच म्हणायचं आहे, आईवडिलाचा आशीर्वाद, परत सांगतो, आईवडिलाचा आशीर्वाद आणि सावली ही जर आपल्यासोबत असेल, तुमच्या जीवनात कधी कमी पडणार नाही. तुम्ही सुजलाम सुफला बनल्याशिवाय राहणार नाही. बस मी जास्त बोलत नाही. सगळे समजदार आहात. ह्या ज्यांनी व्हिडिओ पाहिला, या व्हिडिओ अवलोकन करावे, पाहावे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त समाजातल्या लोकांनी लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि आपल्या इतर ग्रुपवर पाठवावे, जेणेकरून याचा फायदा सर्वांना मिळेल. बस शेवट करतो. जय हिंद. शिवशरणार्थ, शिवशरणार्थ, शिवशरणार्थ.